तर मला माहिती नाही त्यांना कशाची भीती वाटते, सातत्यानं वाटत राहते, हे त्यांना माझ्यापेक्षा अधिकच माहिती असेल. तो बंधू अशोक खरात याच्या संदर्भातली सगळी माहिती ही कोणी तक्रार केली नव्हती. पोलिसांनी याची चौकशी केलेली आहे, पोलिसांनी FIR दाखल केलेला आहे आणि पोलिसांनी ह्या सगळ्या माहिती जमवलेल्या आहे. त्यामुळं शासनानं केलेल्या चौकशीवर मुळच अशोक बंधू अशोक खरात पुढे आलेले आहेत. त्यामुळे आता विनाकारण या चौकशीच्या याच्यामध्ये राजकारण करणं मला वाटतं उचित नाही आणि एवढ्या सुसंस्कृत खासदारांनी तर असं करू नये असं माझं मत आहे. स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढण्याची आज वेळ आली आहे असं देखील त्या म्हणतायत. संविधान धोक्यात लोकशाहीची हत्या होते. त्यांचं म्हणणं आहे भारतामध्ये आता देशामध्ये 3 दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन होतं महिला विधेयकावर. 30 वर्षापूर्वी काँग्रेसनं हे विधेयक पारित केलं होतं. आता त्याच्यावर ते करतायत, पण हे विधेयक आणत असताना विरोधकाला विश्वासात घेतलं जात नाही आणि विशेष म्हणजे लोकशाहीची हत्या करण्यामध्ये भाजपा व्यस्त आहे. मला एक समजत नाही, जर काँग्रेसनं महिला विधेयक मंजूर केलं होतं तर मग आता नव्यानं मंजूर करण्याची आवश्यकता का भासते? ना मंजूर झालं ना त्याची अंमलबजावणी झाली. किमान महिला खासदार म्हणून तर मोदीजींचा आभार व्यक्त केले पाहिजे त्यांनी, की मोदीजींनी महिलांना न्याय देण्याची भूमिका घेतली. आपण बघतो सगळ्या बाकीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महिलांना 50% आरक्षण आहे. तर लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये महिलांचं प्रतिनिधित्व एवढ्या ताकदीच असलं पाहिजे. महिलांना न्याय देण्याचं, त्यांचा सन्मान करण्याचं काम आदरणीय मोदीजींनी केलं. तेव्हा बाकींच्या तर सगळ्याचं बाजूला ठेवा, परंतु किमान महिला खासदारांनी त्याचं मनापासून स्वागत केलं पाहिजे, त्याचं राजकारण नाही केलं पाहिजे. आणि लोकशाही आहे म्हणूनच महिलांना आरक्षण देण्याचा जो विधेयक येत आहे ते लोकशाही आहे म्हणून येते ना. आणि आता जर आपण एवढं परखड मत आज देशाच्या पंतप्रधानांना आपण एवढ्या खालच्या दर्जावर बोलू शकता, एवढ्या खालच्या दर्जाचं टीकात्मक वक्तव्य करता, तेव्हा लोकशाही नसती तर कसं केलं असतं? या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत. लोकशाही खऱ्या अर्थानं जीवन ठेवण्याचं काम मोदीजींच्या सरकारने केलेलं आहे, आपण सातत्यानं पाहतो. परंतु आम्ही सत्तेत असलो की लोकशाही, आम्ही सत्तेत उतरलो की लोकशाहीचं काय होते म्हणतात, हत्या होते, अशा पद्धतीची वक्तव्य करायची. म्हणजे हे म्हणजेच लोकशाही, अशा पद्धतीचा जो आविर्भाव आणायचा आहे. मग आजपर्यंत या सगळ्या गोष्टी आपण केल्या असत्या, महिला विधेयक आणलं असतं, या देशाची प्रगती आपल्या कालखंडात झाली असती, तर ही वेळ आपल्याला आली नसती. मुंबईमध्ये